ते नाही म्हणत ब्रश येते नाही रागाला तरी चालेल जा नका लक्ष देऊ. चल चल आपण बॉल खेळूया हा चला चला फुटबॉल खेळायचं आपण. चला कुठे फुटबॉल हे बघ इकडे बॉल आला. गे 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 ये हाताने नाही पायाने मार. हे बघ गे 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 बघ बघ ये. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हणजे आपली सुट्टी, संडे पण सुट्टी असते. सो आजचा कार्यक्रम असा आहे, सकाळ सकाळी उठलेलो आहे. सकाळ म्हणजे तरी पण आता 10:30 वाजलेले आहेत उठायला, कारण की सुट्टी असल्यावर थोडंसं रिलॅक्समध्ये उठायला होतं. नाहीतर मग रोज 7:30 पावणे 8पर्यंत उठतो ऑफिसला जाण्यासाठी, तयारी करण्यासाठी. 9ला घर सोडावं लागतं. सो आज थोडंसं लेट उठलो आहे आणि चिलमध्ये. सो बाबा ब्लॉग करतात. टाकला बघा, टाकला कसा दिसतोय आमच्यात. टाकला रोनाल्डो कसा दिसतो रोनाल्डो. मार त्याला जितक्या वेळ पण बॉल देऊ ना पायाने मारायला, सो तितक्या वेळेस तो हातानेच मारतो. काय अजून त्याचे रिस्पॉन्स देत नाही. हो तेच सांगतोय बाबू, तेच सांगतोय. दोन्ही पाय एका पायावरती उभं राहून तो असं, म्हणजे एका पाय. अरे मी बोलताना तुला ओरडायचं आहे का? ओरड. काय तकलू कोण आहे तकलू? घे आपला बॉल घे बॉल घे जा बॉल आण. दोन्ही पायावरती उभा राहतो, चालतो, धावतो, पळतो, पण एका पायावरती त्याला उभं राहून ते तेवढं बॅलन्स करता येत नाही बॉलला मारायला. सो त्यामुळे अजून तरी पायाने मारत नाही आहे, पण नक्कीच आपण शिकवू त्याला हळूहळू. आता क्रिकेट खेळायला तर शिकलाय, बॅट कशी पकडते, बॉल कसा मारतात म्हणजे परफेक्ट शॉट्स नाही, रँडम. बट म्हणजे गोष्ट तर कळाली की काय नक्की हा गेम काय, बॉल आणि बॅटचा गेम काय हे तर कळालं त्याला. इकडे बघा मस्त असा चहा रेडी होतोय आणि मस्त उकळतोय चहा. अरे काय, मला करू दे ना. हो माहिती आहे मला. आता खेळलो ना मी तुझ्याबरोबर एवढा टाइम खेळलो की नाही. चल बरं ठीक आहे. आत्ता मी खेळलो ना तुझ्याबरोबर, एवढा खेळलो आत्ता मी. अगोदर ब्लॉग करायच्या अगोदर खेळलो मी तुझ्याबरोबर ना. आता मला ब्लॉग करू दे ना मग बाळा. ते नाही करून द्यायचं आम्हाला, काम नाही करून द्यायचं. बाबांना आंघोळ करायची, तुला आंघोळ करायची, आणि आपल्याला जायचं कुठे जायचं सांग. आज आपण कुठं चाललोय सांग ना बाबा, सांग सगळ्यांना सांग आज आपण कुठे चाललोय. आज आता बघा मी त्याला विचारलं तेव्हा नाही बोलला. आता मी जेव्हा बोलतो तेव्हाच त्याला बोलायचं असतं मध्ये. सांग आज आपण चाललोय आमच्या कुलदैवतांच्या पाया पडण्यासाठी, ते पण आमच्या गावी. एक नंबर चहा झालेला आहे, कडक, फुल कडक. तुम्हाला चहा कसा आवडतो आय डोंट नो, बट मला तरी मस्त अद्रक टाकलेला, एकदम उकळलेला कडक चहा आवडतो. त्यामुळं आपण चहामध्ये एकदम स्पेसिफिक आहे. सगळीकडेच आपल्याला आवडत नाही चहा, नाही काय. एकदम असा पानसट बनवतात कुठे साखर जास्त, कुठे दूधच कमी, कुठे फक्त उकळून दिलेलं आहे, चहा पावडरच उकळलेली नाही आहे. असं चहा आपल्याला बिलकुल आवडत नाही, स्पेसिफिक. पडला नो. काय करतोय तू? असं नाही करायचं. चल एकदा गाईज बघा, चुकून ऍक्सिडेंटली एकदा डोकं इथं आपडलं त्याचं, तर स्वतःहून आता डोकं मारून घेतोय. आम्ही कंप्लेंट करतोय तुझी सर्वांना. तू असं करतो ना. रेश्मा त्याला आंघोळ घालून घे ना प्लीज. Baba. What he know?
नाव आय एम अ बॉय, लेट्स हॅव अ मॅन टू मॅन कॉन्व्हर्सेशन. तेव्हा गेला आंघोळीला, आता तुझ्या बरोबरच जायचंय. अरे तू आतमध्ये नको, थांब ना. आंघोळ तुला घालणार आहे, आम्ही घालणार आहे. तू अजून इतका मोठा झालेला नाहीये की तू स्वतः जाऊन बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करशील. लवकर उरक. त्याला घे ना 5 मिनिट. ऍटलीस्ट लेट मी एन्जॉय माय चाय फॉर ऑन सॅटरडे मॅन. सुट्टीचा दिवस आहे माझा. ते बघ तू गेला बाथरूम मध्ये. अरे तू किस खेत की मूली है रे, तू किस मिट्टी का बना है, सही बात है, क्या घर के खेत की मूली है वो. किस मिट्टी का बना है रे तू. एकदम डोकात घेते का. तो ट्रेंड नहीं है का आता सध्या चाले. क्या है रे, सिर को लगा क्या रे तेरे को. हाँ सिर को लगा है, वापिस आके इधर पटकेगा देखो. यही है वो बंदा जो मेरे पीछे पीछे चलता है, जो दूल दूल भागता है. थांब जरा थांब. सगळ्यांना दात दाखव तुझे आलेले. ही दात दाखव दाखव. ही कच्चे दात, कच्चे दात दाखव दाखव. किती दात यायला लागले दाखव ना. कायचं कुठे यो भाई, लयच गोरा दिसायला लागलो रे. काय सीन आहे का, लाईट जास्त यायला लागली. लाईट जास्त आहे, बाकी काही नाही. काय लाईट आहे, ऊन पण नाही पडलंय, नॉर्मल वातावरण आहे. बाबा काय करताय बघ, बाबा बघ काय. नॉर्मल वातावरण आहे. बट आज थोडा ग्लो जास्त आहे चेहऱ्यावर आहे, नाही काही संबंध नाही. लाईट आली, तुम्ही काळे आहात. का. काळे आहे, कोणत्या अँगलने काळा दिसतोय मी. ऑल राईट गाईज, तर आपण मस्त असं रेडी झालेलो आहे. रेश्मा पण रेडी झालेला, मी पण रेडी झालेलो आहे. अथांग पण इकडे रेडी झालेला आहे. सो आता जायला निघूया. पोटात कावळे ओरडायला लागलेले, भूक लागलेली आहे. कालच्या प्रॉमिसप्रमाणे आपण आज तिला मिसळ खाऊ घालणार आहे. ठरल्याप्रमाणे हो ना बाबड्या, ठरल्याप्रमाणे आम्ही मिसळ खायला आलेलो आहोत आणि त्याचे बाबा मिसळ ऑर्डर करायला गेले. माय बबडी इज वेटिंग फॉर हिज बाबा. काय बघताय आता तू, काय बघतोय, काय पाहिजे तुला. बाबा, बाबा तिकडे आहेत. बाबी दिसले का बाबा. काय मिसळ, मिसळ आलोय खायला. मिसळ रेकॉर्डिंग चालू. ए थांब थांब थांब. दर दर हे घे, काकली घे, काकली. ॲक्च्युली तू ट्राय केलं पाहिजे होतं पहिलं, किंवा तू खाल्लं पाहिजे होतंस. बट आता बाळाला घेतलं त्यामुळे मी करतो. नाही, तू बोलली होतीस की गोड आहे, मला एकदम स्पायसी वगैरे पाहिजे. एकदम स्पायसी. बट आवडेल तुला मे बी. हे खा ना तू, हे बघ तुला दिलंय मी. मिसळ इमोशन आहे प्रकारचं, ते नाही फीलच नाही. मिसळचं फील नाही आहे मला तरी. ओके वाटली. जर तुम्हाला घरचं जेवण प्रत्येक गोष्टीत आवडतं तसं मला मिसळ स्पेसिफिक ठिकाणची आवडते. मला नाही आवडत. ठीक आहे चला आता खाऊन घेऊ. आता पोटापुरती ऑप्शन नाही माझ्याकडे. येस, त्याचं पोट भरलेलं आहे ना आता. आत्तापर्यंत ताटं ओढून टाकली असते. त्याला इच्छा आहे खायची. मी तर बघतोय मी काय खाऊ शकतो. काय फक्त नजर नाहीये. काकडी कडू आहे, काकडी कडू आहे. चला. कडू माणसाला कडूच लागणार ना. नाही नाही असं काय नाही. ओके ओके. आता मिसळ खातो इथे आणि डायरेक्ट आम्ही आता थेट गावामध्ये थांबणार आहे, म्हणजे मंदिरामध्ये थांबणार आहे. आधीमध्ये थांबणार नाही आहे कारण की ऊन पण आहे. आता ऊन वाढत चाललं आहे हळूहळू. आता वाजलेत 12 आणि गाडीवरती तर ब्लॉग नाही करणार कारण की बाळ असताना बिलकुल चान्स घेत नाही तुम्ही आम्ही. सो डायरेक्ट मंदिरामध्ये भेटू आपण. पॉम्पम बघायची तिकडे जाऊन. सर पॉम्पम कुठे. माझी मिसळ तर खाऊन झालेली आहे मित्रांनो. रेश्मा मिसळ खाते तोपर्यंत, हो हो तोपर्यंत मी आतंगला घेऊन उभं राहिलो बाहेर. पॉम्पॉम दाखवतो त्याला. कुठे पॉम्पॉम. हां वा वा, किती पॉम्पॉम जातात ना, किती पॉम्पॉम जातात इकडून बघ. किती जातात ते पॉम्पॉम. कुठे पॉम्पॉम, कुठे पॉम्पॉम कुठे. तिकडे आहे का. चला चला आपण आपल्या पॉम्पॉमवरती जायचं आता. ॲक्च्युली गाडीवरती आता ब्लॉग करणार नाही कारण की स्कूटीवरती चाललो आम्ही, कार नाही आहे. सो डायरेक्ट आता मंदिरामध्ये भेटू. जिथे गावामध्ये मंदिर आहे तिथे पोचतो आम्ही आता.
मंदिर आहे ना मित्रांनो, खूप जुनं मंदिर आहे आणि हे आमचं कुलदैवत आहे. झाखूबाई म्हणतात देवीचं नाव आणि भैरवनाथ. सो हे आमचं कुलदैवत आहे. मुळशी तालुक्यामधलं माझं जे गाव आहे चाले, हे माझं मूळ गाव होतं, जे चाले पूर्ण दहिवात्यांचं गाव आहे. सो इथं आलो आता पाया पडण्यासाठी. खूप दिवसातून आलेलो आहे पाया पडण्यासाठी. सो बरं वाटतं आहे. पाया पडल्यानंतर आशीर्वाद घेतल्यानंतर, ब्लेसिंग्स घेतल्यानंतर बाळाला पहिल्यांदा मी घेऊन आलेलो आहे पाया पडण्यासाठी. तो जस्ट झोपेमध्ये होता, बट मंदिराच्या समोर आम्ही जेव्हा गाडी थांबवली तेव्हाच लगेच उठला आणि ब्लेसिंग घेतला. अगदी जाखूबाईच्या पायाशी त्याला दर्शन दिले. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. थोडा वेळ बसतो, शांत बसतो आणि मनातल्या काही गोष्टी होत्या त्या बोललो. सगळं काही व्यवस्थित कर, बस बाकी काय अपेक्षा नाही आहे. लागोपाठ चौघ जण गेले ते, त्याचे चौथे गेलं ते आमच्या. हे बघा गाईज, काय मस्त असं मंदिर सजवलेलं आहे बघा, पूर्ण फुलांनी, माळांनी, लाईट्सने. आणि किती जुनं मंदिर आहे माहिती आहे का मित्रांनो, पूर्ण दगडामध्ये. आणि हे जे बाकीचे सगळे पिलर वगैरे बघताय ना, हे सगळं लाकडी आहे. वरती कौलं वगैरे आहेत बघा. पूर्ण जुनं मंदिर आहे, खूप जुनं आहे. मला आता पूर्ण इतिहास माहिती नाही आहे, बिकॉज या गावामध्ये सध्या आम्ही राहत नाही आहे. सो आणि माझ्या वडिलांच्या अगोदरपासून आम्ही हे गाव सोडलेलं आहे, त्यामुळे जास्त काही माहिती नाही घेतलं. बट वडिलांपासून माहिती आहे की कुलदैवत आहे, त्यामुळे आम्ही नेहमी इथे पाया पाडण्यासाठी येतो. आणि रोडलाच आहे, त्यामुळं मग इकडून जाताना, पुण्याला जाताना, गावी जाताना, सो इकडे पाया पडणं मॅन्डेटरी आहे. कुठे आलं? जय बाप्पा. जय बाप्पा कुठे? जय बाप्पा तिकडे का? जय बाप्पा कुठे? जय बाप्पा कुठे? काय पाहिजे बघा, काय चला माझ्या माहेरी. तुझं गाव इथूनच आहे ना पुढे. बट काय करायचं तिथे जाऊन? म्हातारीला भेटून नको, वेळ होईल. आणि मंदिरात जाऊन आलो, एवढं भारी वाटलं. आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही मंदिरात गेलो. शांतता भेटली. हां, आणि सहसा म्हणजे इकडे येणं होत नाही कुलदैवत असून पण. वर्षातून एकदा किंवा मी असं बोलतो की वर्षातून एकदा किंवा दोनदा येतो आम्ही. आणि ऑन द वेच गाव आहे, तर कधी इकडे हिच्या गावाला जाताना किंवा अजून कुठे पवना साईडला वगैरे जाताना लागतं. सो चाले मेन गाव आहे आमचं, दहिवात्यांचं, पूर्ण दहिवाते नावांचं. म्हणजे बऱ्याच अशा गावं असतात ना की गावांमध्ये मेन एक ग्रामस्थ असतात मेन आडनावांचे, तसं हे चाले गाव आहे आमचं. आणि खेचरे तोंड्यांचे. हां, सो आम्ही तिकडे काही लोक, काही म्हणजे स्टोरी अशी आहे की खेचऱ्यामध्ये आम्ही पूर्वी आमचे पूर्वज म्हणजे आजोबांचे आजोबा असे या गावातून तिकडे शिफ्ट झालेले काही कारणाचं, आय डोंट नो. सो तिकडेच आम्ही पण आता सेटल आहे. गाव म्हणजे आमचं तिकडे गाव आहे, पण मूळ गाव इथे असल्यानंतर आम्ही मध्ये आधी पाया पडायला येतो. कुलदैवत खुश तर सगळे देव खुश, आपण पण खुश. आलं आहे का? आलं आहे. लिंबू टाका फक्त मग. हां, चहामध्ये आलं पाहिजे, ज्यूसमध्ये आलं पाहिजे, सगळ्यामध्ये आलं पाहिजे. तुला चांगलं असतं बरोबर आहे, पण ते ज्यांच्या बॉडीमध्ये ज्यांच्या बॉडीमध्ये हीट असतं ऑलरेडी,
त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे, कारण की मूळव्याध होऊ शकतो त्याने. मला पण नीट भरपूर आहे, पण लिमिटेड घेतली काही होत नसतं. आम्ही आता गाईज मुळशी तालुक्यामध्ये जे पौड गाव आहे, म्हणजे पौड आहे मुळशी तालुक्यामधलं सगळ्यात मोठं बस स्टँड आहे, बाजारपेठ आहे. आम्ही आता तिथे आलो, परंतु त्या मंदिरामधून निघालो, आम्ही डायरेक्ट इथे आलो. इथे आल्यानंतर दोन गोष्टी तर होतातच होतात, एक तर वडापाव आणि दुसरं म्हणलं तर ऊसाचा ज्यूस. हां, ऊसाचा रस. तर वडापाव तर आता खायचं नाही, कारण की ऑलरेडी आम्ही मिसळ खाल्लेली आहे, त्यामुळे ऊसाचा रस आता पिणार आहे. तो पीत नाहीये, फक्त पकडून धरलं होतं त्याने. मिशी कोणाला आली मिशी? बस बस. मिशी आली मिशी. अशी मिशी फक्त ऊसाचा रस आणि दूध पिताना येते, आणि लस्सी वगैरे. नाही, मी ग्लास बघा मित्रांनो कसा पकडलाय. तुम्ही बोलाल उलटा का पकडलाय आणि हँडलच्या साईडने का नाही पकडलाय. जनरली लोक काय करतात की हँडलला पकडतात, इकडून असा पितात किंवा असा पितात, बरोबर. पण मी हँडलच्या बरोबर, इथं हँडल आहे तर या साईडने पितो. लॉजिक असं आहे की हा जो कप आहे, हा जो ग्लास आहे, सगळ्यांनी यूज केलेला असतो आणि भरपूर ठिकाणी असं होतं की प्रॉपर धुतले जात नाही. सो जनरली लोक एकतर असा पितात किंवा असं पितात, ह्या साईडने किंवा ह्या साईडने पितात. मग हा असा सेंटरने कोण पित नाही, त्यामुळे मी इथंच तोंड लावतो. हे लॉजिक आहे, हे माझं लॉजिक आहे. नो हॉटेलियर, त्यामुळे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. चला आता डायरेक्ट घरी निघूया. यू आस्क फॉर पेमेंट कर म्हण. पेमेंट करते. पहिले बोलले ना पेमेंट कर, मग मी बोलणार तू कर. पेमेंट कर ना तू कर. आज तुझ्याकडून पार्टी आहे ऊसाच्या रसाची. कशाची पण पार्टी मागते, देते मी तुला. तू कधी पण पार्टी माग, देते मी तुला. ठीक आहे, चालेल. चल पेमेंट करून निघूया. चला. बसेस आल्या आता मस्त स्टँडमध्ये. आता आपण बसलो तेव्हा एक पण बस नव्हती, आणि आता ही बस आली रेडवाली, आणि ही पुण्याला AC बस आहे, इलेक्ट्रिक बस. हां, माझं लिहिलंय लालपरी लिहिलंय, पण लालपरी काय बघायला मिळतच नाही आता, नाही का. सगळीकडे बसेसच झाले, गावागावापर्यंत बसेस पोचलेले आहेत. पार्ट ऑफ ग्रोथ. हा ग्रोथ आहे, पण ते ऑथेंटिसिटी आणि ते एक असं रॉनेस हरवलंय कुठेतरी. इट्स नॉट अबाउट द रॉनेस. पहिले लोक कनेक्ट नव्हते का, टाइम टू टाइम ट्रॅव्हल करायला मिळायचं, पण आता ते बसेस आल्यामुळे ॲटलिस्ट टाइम टू टाइम ट्रॅव्हल करायला मिळेल. मित्रांनो, हे बघा मुळशी तालुक्यातलं हे पौडचं स्टँड आहे, बस स्टँड आहे. असं काहीचं बस स्टँड आहे, पौड बस स्थानक. हा फक्त बोर्ड नवीन दिसतोय. बस स्टँड तर मला असं वाटतं 10-12 वर्षापूर्वीचंच आहे बांधलेलं. नाही 10-12 वर्ष, त्याच्या अगोदर एकदम जुनं होतं. 10-12 वर्षापूर्वी हे बांधलं होतं, मला आठवतं. आणि बस स्टँडवरून आठवलं अशी एक गोष्ट सांगावीशी वाटते की अजितदादा पवार यांचं निधन झालं आहे प्लेन क्रॅश ॲक्सिडेंटमध्ये. बारामतीमध्ये जे बस स्टँड बनवलेलं आहे त्यांनी, त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे बस स्टँड झालेलं आहे, येस, एखादा एअरपोर्टला पण लाजवेल. म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट लुक वाईज असं त्यांनी बारामती बस स्टँड बनवलेलं आहे. आणि आपल्या तालुक्यातली काय अवस्था आहे हे बघून तर खूप खंत वाटते. सो आपल्या तालुक्यामधले जे पण पदाधिकारी असतील, पुढारी असतील, जे कार्यकर्ते असतील आणि जे मोठी लोक असतील, नेते असतील, सो त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये पण अशा काही गोष्टी डेव्हलप करा की तालुक्यातल्या लोकांना तुम्हाला तुमच्या प्रती अजून प्रेम निर्माण होणार आणि अजून 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष तुम्हाला निवडून देतील. अशी काही कामं करा प्लीज. ही रिक्वेस्ट आहे, मी ऑर्डर देत नाही आहे. त्यांच्यावर तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, बट हे सामान्य नागरिकाची रिक्वेस्ट आहे. आय डोंट नो, या फॅमिली ब्लॉगमध्ये मी हे शेअर करतो, बट मला पर्सनली फील झालं. आणि मी ज्या तालुक्यामध्ये वाढतो आहे, ज्या तालुक्यामध्ये मी राहतो आहे, त्या तालुक्याबद्दल जर नाही बोललं तर मग या ब्लॉगिंग करून, हे ब्लॉगिंग वगैरे करून किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करून काहीच फायदा नाही आहे, राईट. पोचलो का घरी आम्ही? पोचलो का घरी? कशामध्ये? लिफ्टमध्ये आला तू? हो, लिफ्टमध्ये आला, लिफ्टमध्ये.
काय कसं मटेरियल काय वापरलं सांग मला. स्टील हो स्टील आहे. ओके 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 स्टील वापरलंय ना स्टील. वा वा वा. त्याला वाजवून मजा येते. नाटक्या एवढं बी काय झालेलं नाही लगेच हे करायला. काही एवढं झालं नाही म्हणजे ऊन नाही लागत का बाहेर. एवढं तर पॅक झाला होतास तरी बी पॅक झालं होतं तरी बी धूप ऊन लागतच ना ग. गवस गाड्या. काय तू बोलली तसंच मी बोलतोय. ते होतं पटकन माझ्या तोंडून निघतं. तेच की थांब ना ब्लॉग एंड करतोय ना. अच्छा रील बघते का बघ कोणती. हा तीच ही रील इंस्टाग्राम वरती 1.5 मिलियन व्ह्यूज गेलेत रीलला आणि लाईकच्या जास्त शेअर झालेली रील आहे ही. म्हणजे काल रात्री टाकलेली परवा रात्री टाकलेली आणि काल संध्याकाळपर्यंत 1.6 मिलियन व्ह्यूज गेलेले आहेत आणि लाईकपेक्षा शेअर्स जास्त आहेत. म्हणजे अराउंड 25,000 शेअर आहेत. तुम्ही जर नसं बघितलं तर इंस्टाग्राममध्ये जाऊन बघा. इथे हँडल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. कॉमेडी व्हिडिओज मस्त तुम्हाला सगळे आवडतील असे व्हिडिओज बनवतो आपण. तर आत्ताच मस्त घरी आलो. कुलदैवत बाकी देवांची कुठल्याही पूजा नाही केली तरी चालेल बट कुलदैवतांची पूजा करणं खूप गरजेचं आहे कारण की कुल असतं तुमचं ते. आणि तर ते महत्त्वाचं आहे. तर आम्ही बऱ्याच दिवसानंतर जायचं असं ठरवलं होतं पण बऱ्याच दिवसातून गेलो आणि खूप दिवसांनी असं जायचं ठरवलं होतं बट जत्रा होती गावाची. खूप ठीक आहे. तुला नाही कळालं ना. नाही कळालं मी त्यांना सांगतोय. त्यांना लॉजिक काय त्यांना बऱ्याच दिवसांनी खूप दिवसांनी त्यांना सांगतो त्यांना कळालं. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही विचार केला होता जायचं नाही जाऊ दे आम्ही गेलो. आज विचार केला होता की आम्हाला कुलदेवाचे दर्शन जायचंय पण बाळ लहान असल्यामुळे मी त्याला घेऊन जाऊ शकतो. तो वर्षाचा होऊन गेलेला आहे. तो वर्षाचा झाला आणि त्याला आम्ही 2 व्हीलरवर म्हणजे कुठेही फिरवू शकतो. नॉट लेट नाईट पण फिरवू शकतो म्हणून. आणि नेमकं आमच्या गावाची जत्रा असते या दिवसांमध्ये. तर असा विचार झाला की जत्रा आहे तर आणि कुलदेवीच्या दर्शनाला पण जायचं तर जाऊन येऊयात आपण. तर आम्ही पाया पडून आलो आहोत. येस. हां तुम्हाला हे विचारायचं होतं व्लॉग्स कसे वाटतात हे तुम्ही मला सांगा. नक्की सांगा म्हणजे कॉमेंट करून सांगा यार की आवडतात नाही आवडतात काय गोष्ट मिसिंग आहे काय ॲड ऑन करू शकतो हे सगळं सांगा. आवडलं लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केलं इथे खाली जे बटन आहे रेड कलरचं बटन सो ते दाबा घंटी वाजवा म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग.